विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपलं स्वागत आहे। डिसॉल्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्ममध्ये आपण याच्या पुढचा प्रॉब्लेम घेणार आहोत। आता दोन पार्टनर इन्सॉल्वंट झाल्याचा यावरचा प्रॉब्लेम आपण घेतलेला आहे। आता इल्युस्ट्रेशन मधला एक प्रॉब्लेम घेणार आहोत, जो प्रॉब्लेम आपल्याला 234 वर दिलेला आहे। प्रॉब्लेम अशा प्रकारचा आहे पहा, नरेंद्र, देवेंद्र अँड महेंद्र आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस at 3:3:2. The balance sheet is dissolved on 31st March 2020 when their balance sheet stands as belows. प्रॉब्लेम कसा आहे पहा, नरेंद्र, देवेंद्र अँड महेंद्र हे तीन पार्टनर्स आहेत आणि त्यांनी 31 मार्च 2020 रोजी आपली फर्म डिझॉल्व करण्याचं ठरवलेलं आहे। नावं मात्र सुंदर आहेत मित्रांनो। प्रॉब्लेमचे पहा, नरेंद्र म्हणजे नराचा इंद्र, सर्व मानवाचा राजा, देवेंद्र सर्व देवांचा राजा आणि महेंद्र म्हणजे सर्व मही म्हणजे पृथ्वी, संपूर्ण पृथ्वीचा राजा। म्हणजे पृथ्वीचा राजा, देवाचा राजा आणि नराचा राजा, या राजांना देखील दिवाळखोरीची वेळ येत असते दुर्वर्तनामुळे, किंवा व्यवसाय करत असताना काही चुका झाल्या तरी अशा प्रकारची वेळ येत असते। हे यावरून लक्षात ठेवायचं आहे आपण। तर ही बॅलन्स शीट दिलेली आहे आपल्याला आणि काही ॲडजस्टमेंट दिलेले आहेत आणि विचारले आहे प्रिपेअर नेसेसरी लेजर अकाउंट्स इन द बुक्स ऑफ फर्म। हे आपण अकाउंट्स उघडलेले आहेत। आता नेहमीप्रमाणे आपण सर्व असेट्स अँड लायबिलिटी रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करून घेऊया। चला तर मग रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू ऑल असेट्स अकाउंट, रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला टू ऑल असेट्स अकाउंट। हे ऑल असेट्सचा उल्लेख करा, कोणकोणते आहेत। प्लांट अँड मशिनरी, प्लांट अँड मशिनरी आहे 1 लाख रुपयाची। नेक्स्ट आहे मोटार कार, ₹20,000। नेक्स्ट आहे सन्ड्री डेटार्स, ते आहेत 90,000 आणि स्टॉक आहे 10,000 रुपये। अशी टोटल असेट्स किती आहे पाहू। 2 9 11 आणि 12 ला 2, 5 ला 1, सॉरी स्टॉक 1,20,000 आहे। रक्कम चुकली आपली, 1,20,000 स्टॉक। पाहता 0 9 2 11 2 13 ला 3, 5 ला 1, 1 आणि 1 2 आणि 1 3, 3,30,000। आणि सर्व लायबिलिटी ट्रान्सफर करून घ्या। लायबिलिटी फक्त सन्ड्री क्रेडिटार्स आहेत, म्हणून सन्ड्री क्रेडिटार्स अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय सन्ड्री क्रेडिटार्स, ते आहेत 2 लाख रुपयाचे। यानंतर कॅश अकाउंटचं बॅलन्स बँक अकाउंटला ट्रान्सफर करूया। कॅश ॲट बँक बॅलन्स टू बॅलन्स ब्रॉट डाऊन ₹10,000। नंतर सर्व पार्टनरचे जे कॅपिटल अकाउंट आहेत, हे सर्व कॅपिटल अकाउंटचं बॅलन्स त्यांच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करून घेऊया। 20, 80 आणि 40 नरेंद्र बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 20,000
बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 80,000 आणि बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 40,000. अशा प्रकारे आपण बॅलन्स शीट ट्रान्सफर करून घेतलं. आता ॲडजस्टमेंट जशा जशा प्रकारे सांगतात त्याप्रमाणे आपण ॲडजस्टमेंट करूया. दे डिसाइडेड टू डिझॉल्व द पार्टनरशिप ऑन द अबाव डेट ॲज फॉलोज. वरील तारखेला त्यांनी पार्टनरशिप फर्म डिझॉल्व केली आणि अटी खालीलप्रमाणे होत्या. कशा प्रकारे पहा. नंबर 1, मशिनरी अँड स्टॉक आर सोल्ड फॉर ₹50,000 अँड 36,000 रिस्पेक्टिवली. अँड नंबर 2, डेटार्स रिअलाइज्ड फॉर 40,000. म्हणजे मशिनरी, स्टॉक आणि डेटार्सकडून रक्कमा वसूल झालेल्या आहेत. तर याची एंट्री होते बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. बँक अकाउंटच्या डेबिटला टू रिअलायझेशन अकाउंट. रक्कम किती होती ती पुन्हा इकडे पाहू. बाय बँक अकाउंट पहा. पहिल्यांदा मशिनरी, मशिनरीपासून वसूल झाले पहा आपल्याला 50,000 रुपये. स्टॉक विकला 36,000 रुपयाला आणि डेटार्सकडून वसूल झाले 40,000. अशा प्रकारे एकूण रक्कम किती वसूल झाली पहा. आता 606, 5 आणि 3 8 आणि 4 12, 1,26,000 रुपये वसूल झाले. बँकेच्या डेबिट साईडला 1,26,000. नंतर ॲडजस्टमेंट नंबर 3, मोटार कार इज टेकन बाय देवेंद्र फॉर 26,000. देवेंद्रनं मोटार कार हे 26,000 रुपयाला ठेवून घेतलेली आहे. एखादा पार्टनर जेव्हा असेट ठेवून घेतो तेव्हा त्याचा अकाउंट डेबिट होतं आणि रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट होतं. म्हणून एंट्री होते देवेंद्र अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. देवेंद्रच्या डेबिटला टू रिअलायझेशन अकाउंट. या ठिकाणी मोटार कार 26,000 ला घेतली आणि रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय देवेंद्र. कॅपिटल अकाउंट मोटार कार 26,000. यानंतर रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाऊंटेड टू ₹2,000. रिअलायझेशन एक्सपेन्सेस हे 2,000चे खर्च झालेले आहेत. याची एंट्री बँक अकाउंट रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला बँक अकाउंट कंसात एक्सपेन्सेस 2,000. बँकेच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अकाउंट ₹2,000. यानंतर नंबर 5, डेफिशियन्सी ऑफ एनी पार्टनर इन कॅपिटल अकाउंट इज टू बी मेट बाय अदर पार्टनर इन प्रॉफिट शेअरिंग रेशिओ. काय म्हणतात, यामध्ये जर काही भागीदाराच्या भांडवल खात्यावर भांडवली तूट निर्माण होत असेल, कॅपिटल डेफिशियन्सी निर्माण होत असेल, तर ती बाकीच्या भागीदारांनी आणि प्रॉफिट शेअरिंग रेशिओच्या प्रमाणामध्ये सहन करावी म्हणतात. ठीक आहे. नंतर
Next, 6 number, Narendra become insolvent and Mahendra could bring in rupees 10,000 only. नरेंद्र इन्सॉल्वंट झाला, त्याच्या असेट्समधून, प्रायव्हेट असेट्समधून काहीही मिळालेलं नाही, परंतु महेंद्रच्या असेटमधून देखील 10,000 फक्त मिळालेले आहेत. मग 10,000 महेंद्रकडून आपण घेऊया. म्हणून महेंद्र बँक अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट टू महेंद्र अकाउंट, बँक अकाउंटच्या डेबिटला टू महेंद्र अकाउंट, टू रुपीज 10,000. महेंद्रच्या क्रेडिट बाजूला बाय बँक अकाउंट. हां, आता मित्रांनो या ठिकाणी देखील क्रेडिट, सन्ड्री क्रेडिटार्सच्या पेमेंटच्या बाबत काहीही सांगितलेलं नाही. म्हणजे प्रॉब्लेम हा आउटर लायबिलिटी पेमेंट करण्याच्या बाबत सायलेंट आहे, परंतु तो सायलेंट असला तरी आपण मात्र ते शोधन करायचे आहे. म्हणून सन्ड्री क्रेडिटार्स देऊन टाका, त्याची एंट्री होते. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला टू बँक अकाउंट कंसात सन्ड्री क्रेडिटार्स, हे 2 लाख रुपये आपण क्रेडिटार्सला देऊन टाकायचं आहे. बँकेच्या क्रेडिट बाजूला बाय रिअलायझेशन अकाउंट, रुपीज 2 लाख. अशा प्रकारे आपण लायबिलिटी देऊन टाकलेली आहे आणि प्रॉब्लेम ही पूर्ण झालेला आहे. आता आपण काय करणार आहोत, रिअलायझेशन अकाउंट क्लोज करून प्रॉफिट लॉस काढणार आहोत. तर रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट आणि क्रेडिट बॅलन्सवर थोडीशी नजरफेक करा, म्हणजे कोणतं बॅलन्स जास्त येतं आपल्याला लक्षात येईल. 3 आणि 2 5 डेबिट बॅलन्स जास्त येतं, म्हणून डेबिट बॅलन्सची बेरीज करा. 2 3 5,32,000, हे 5,32,000 0 0 0 6 6 12 12ला 2 हातच्याला 1 1 आणि 2 3 आणि 2 5 5 आणि किती 13 5 आणि 8 13 13ला 3 हातच्याला 1 1 आणि 2 3 3 आणि 1 4 4 आणि किती 5 4 आणि 1 5, म्हणजे 1,80,000. $1,80,000 हा आपला लॉस आलेला आहे बाय लॉस. हा वाटून द्यायचा आहे नरेंद्रला, देवेंद्रला आणि महेंद्रला. तर आपल्याला त्यांचं प्रमाण दिलेलं आहे 3:2. इथं नंबर 1 डिस्ट्रीब्यूशन ऑफ लॉस ऑन रिअलायझेशन अकाउंट. हा रिअलायझेशन अकाउंट आपल्याला 1,80,000चा लॉस झालेला आहे. 1,80,000ला त्यांच्या प्रमाणाच्या बेरजेने भागाकार करायचा आहे. 3 आणि 3 6 आणि 2 8, 8ने भागाकार करा. भागाकार किती येतो पहा, हे 8 1 8, पहा 8 8 दुगुणी 16, राहिले 2, 2ला 20 झाले, पुन्हा 8 दुगुणी 16, राहिले 4 40 झाले, 8 25 40, इथपर्यंत कटलंय 0 0, म्हणजे 22,500 हा भागाकार आलेला आहे. या 22,500ला त्यांच्या प्रमाणाने गुणाकार करायचा. 2 गुणिले 3 गुणिले 3 बरोबर बरोबर. पहा आता 0 0
3 5 15ला 5 हातच्या 1, 3 दुगुणी 6 आणि 1 7 आणि 3 दुगुणी 6. दोघांचे प्रमाण सारखं असल्यामुळं 67,500 67,500 आणि ही पुन्हा गुणाकार करा. 2 पंचे 10ला 0 हातच्या 1, 2 दुगुणी 4 आणि 1 5 आणि 2 दुगुणी 4 45,000. अशा प्रकारे आपण 10 हातच्या 1, 8 आणि 7 15 आणि 5 20ला 0 हातचे 2, 8 आणि 7 14 आणि 4 18, 1,80,000 अशा प्रकारे आपण विभागून दिलेला आहे. हे 67,500 67,500 आणि 45,000. पण एंट्री काय होईल आता? नरेंद्रज कॅपिटल अकाउंट डेबिट, देवेंद्रज कॅपिटल अकाउंट डेबिट, महेंद्रज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. यांच्या सर्वांच्या डेबिटला टू रिअलायझेशन अकाउंट. कंसात लॉस 67,500 टू रिअलायझेशन अकाउंट. कंसात लॉस 67,500 आणि टू रिअलायझेशन अकाउंट 45,000. सर्वांचा लॉस आपण डिस्ट्रीब्यूट करून दिलेला आहे. आता मित्रांनो, सर्वात अगोदर इन्सॉल्वंट झालेल्या पार्टनरचा कॅपिटल अकाउंट अगोदर बंद करायचा आहे. आपल्याला स्पष्ट प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं आहे, नरेंद्र हा सर्वप्रथम इन्सॉल्वंट झालेला आहे. पहा, नरेंद्र बिकम इन्सॉल्वंट, म्हणून नरेंद्रचं कॅपिटल अकाउंट अगोदर क्लोज करू. त्याचा जो काही डेफिसिट येणार आहे ते डेफिसिट मात्र उर्वरित जे पार्टनर आहे देवेंद्र आणि महेंद्र हे आपल्या नफ्याच्या प्रमाणात विभागून घेतील. त्याची जी कॅपिटल डेफिशियन्सी असेल ती, तर नरेंद्रची कॅपिटल डेफिशियन्सी किती येते ते अगोदर पाहू आपण. आता नरेंद्रचा अकाउंट क्लोज करा. सर्वप्रथम हे 67,500 67,500 505 हे 707 4 आणि 2 6 बाय. आता हे दोघं देवेंद्र कॅपिटल अकाउंट आणि बाय दुसरा महेंद्र, महेंद्राज कॅपिटल अकाउंट. ही रक्कम आता दोघांमध्ये विभागून देऊया. आता नंबर 2, कॅपिटल डेफिशियन्सी ऑफ नरेंद्र will be beared by Devendra and Mahendra. In the ratio of 3:2. पहा, नरेंद्र हा दिवाळखोर झालेला आहे, म्हणजे हा रेशिओ आता संपला. आता उर्वरित रेशिओ आहे 3:2. 3:2 प्रमाणात ही विभागून घेतील. म्हणून डेफिसिट किती आहे पहा, 47,500. प्रमाणाची बेरीज होती 5. 3 आणि 2 5. 5 ने भागाकार करा. 5 × 5 बरोबर भागाकार पहा. 5 × 9 = 45. राहिले 2. 5 × 5 = 25. 2 शून्य वर ठेवा, म्हणजे 95,000. 9,500 भागाकाराला आहे. 9,500 या भागाकाराला त्यांच्या प्रमाणाने गुणाकार करा, देवेंद्र आणि महेंद्रच्या प्रमाणाने.
पहा 0 0 3 5 15 5 हातच्या 1 3 9 27 आणि 1 28 28,500 आणि 0 0 2 5 10 0 हातच्या 1 92 18 19. अशा प्रकारे ही 47,500 ही दोघांना डिस्ट्रीब्यूट करून दिल्यानंतर असं येतं. देवेंद्रज कॅपिटल अकाउंट 28,500 आणि महेंद्र 19,000, फक्त 19,000. याची एंट्री अशा प्रकारे होते मित्रांनो. देवेंद्रज कॅपिटल अकाउंट डेबिट, महेंद्रज कॅपिटल अकाउंट डेबिट टू नरेंद्रज कॅपिटल अकाउंट. नरेंद्र कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आपण लिहिलेल्या, आता ह्यांच्या डेबिटला लिहूया टू नरेंद्रज कॅपिटल अकाउंट. नरेंद्र कॅपिटलला किती आलं पहा हिशाला, देवेंद्रच्या हिशाला आलं 28,500 आणि टू नरेंद्रज कॅपिटल अकाउंट हे 19,500, सॉरी 19,000, फक्त 19,000 हे महेंद्रला दिले गेलं. यानंतर महेंद्र कुड ब्रिंग ओनली 10,000 फ्रॉम हिज प्रायव्हेट इस्टेट असं म्हटलेलं आहे. अर्थात महेंद्र देखील दिवाळखोर झालेला असावा. म्हणून आता आपण महेंद्रच्या कॅपिटल अकाउंट पाहूया, त्याचं बॅलन्स काय आहे. पहा, डेबिट बॅलन्स हे क्रेडिट बॅलन्सपेक्षा जास्त आहे. इथं 50,000 आहेत, पण इथं मात्र 55-60च्या पुढं चाललेलं आहे. म्हणून महेंद्रचे कॅपिटल अकाउंट अगोदर क्लोज करा. याची डेफिसिट आहे ती मात्र देवेंद्रला सहन करावी लागेल. 0 0 0 9 5 14 4 हातच्या 1 5 आणि 1 6 64,000 हे 64,000. 0 0 0 404 5 4 आले 5 आणि 1 6 14,000 ह्याची डेफिसिट आली. ही कोण सहन करेल? देवेंद्र. देवेंद्राज कॅपिटल अकाउंट आणि देवेंद्रच्या डेबिटला पुन्हा टू महेंद्रज कॅपिटल अकाउंट. महेंद्राज कॅपिटल अकाउंट हे 14,000. अशा प्रकारे आता फक्त देवेंद्र राहिलेला आहे. आता देवेंद्रचं डेबिट बॅलन्स जास्त होतं का क्रेडिट बॅलन्स जास्त होतं, त्याला किती रक्कम आणावी लागते ते आपण पाहूया. तर त्याचं डेबिट बॅलन्सच जास्त होतं, त्याला बँकेत रक्कम आणून भरावी लागेल कदाचित, कारण हा दिवाळखोर झाला नाही. याची प्रायव्हेट प्रॉपर्टी ही लायबिलिटी शोधन करण्यायोग्य आहे, म्हणून त्याला पार्टनरशिपमधील लायबिलिटी पूर्ण करण्यासाठी प्रायव्हेटमधून रक्कम आणावी लागेल. किती आणावी लागेल ते पाहूया आपण आता. 0 5 आणि 5 10 हातच्या 1 1 आणि 6 7 7 आणि 7 14 14 आणि 8 22 22 आणि 4 26 ला 6 हातच्या आले 2 2 आणि 2 4 4 आणि 7 10 10 आणि 2 12 12 आणि 1 13 1,36,000 होते. पहा, 5 आणि 5 10 हातच्या आले 1 5 आणि 8 13 आणि 7 20 आणि 6 26 ला 6 चे 2 2 आणि 1 3 3 आणि 2 5 5 आणि 6 11 11 आणि 2 13 1,36,000. आता याला किती रक्कम आणावी लागेल पहा. 0 0 0 हे 6 आणि 8 आणि 5 13 56,000 रुपये देवेंद्रला आणावे लागेल, म्हणून बाय बँक अकाउंट. बँकेच्या डेबिट बाजूला टू देवेंद्रज कॅपिटल अकाउंट
56,000 आणि आता बँक अकाउंट क्लोज करा। पहा 0 0 0 6 12 ला 2 हातच्या आला 1 1 आणि 1 2 आणि 2 4 आणि 1 5 आणि 5 10 ला 0 हातच्या 1 1 आणि 1 2 2,02,000 हे 2,02,000 अशा प्रकारे आपलं बँक अकाउंट क्लोज झालेलं आहे। म्हणून मित्रांनो या प्रॉब्लेममध्ये हे कॅल्क्युलेशन आणि हे कॅल्क्युलेशन जास्त महत्त्वाचं आहे। आणि दुसरं सन्ड्री क्रेडिटार्स पेमेंट करायचं सांगितलेलं नाही, ते आठवणीनं आपण करावयाचं आहे। म्हणून अशा या 2 बाबी या कॅल्क्युलेशन आणि क्रेडिटार्स या 2 बाबी लक्षात घेतल्यानंतर आपल्याला या प्रॉब्लेममध्ये जे अवघडपणा आहे तो लक्षात येईल। इथं फक्त एकट्याने सांगितलंय नरेंद्र इज इन्सॉल्वंट असं म्हटलेलं आहे। नरेंद्र इन्सॉल्वंट झालेला आहे, पण महेंद्र काय झाला माहीत नाही। पण महेंद्रसुद्धा असं आपल्याला इनडायरेक्टली सांगितलेलं आहे की त्याच्या प्रायव्हेट ॲसेटमधून फक्त 10,000 येऊ शकले, अर्थात तो देखील दिवाळखोर झालेला आहे। कारण तो पार्टनरशिपची लायबिलिटी स्वतःची लायबिलिटी पेड करण्यासाठी सक्षम नव्हता, म्हणून तो इन्सॉल्वंट झालेला आहे, तो दिवाळखोर झालेला आहे। म्हणून अशा रीतीने 2 पार्टनर, एक नरेंद्र आणि दुसरा महेंद्र हे दिवाळखोर झाले। म्हणून देवेंद्रला या दोघांचेही डेफिसिट सहन करावे लागलं, एवढं सहन करावं लागलं आणि एवढे रुपये त्याला आणावे लागले, पार्टनरशिपच्या बँकेमध्ये भरावे लागले। तर अशा प्रकारे चांगल्या दर्जाचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही याचा सराव करा। सराव केल्यानंतर आपोआपच आपल्याला कॉन्फिडन्स येईल की हा प्रॉब्लेम आपण सोडवू शकतो। आता दुसरा प्रॉब्लेम घेऊन मी नंतर येईल, तोपर्यंत तुम्ही या प्रॉब्लेमचा सराव करा। धन्यवाद।